सकाळी 9:30 वाजले होते आणि माझं लेकरू असं गोड झोपत होतं. तिला अंघोळीला सुद्धा मला उठवू नव्हतं वाटत, परंतु 9:30 झाले होते आणि तिला अंघोळीला उठवत होते आणि तीही उठत नव्हती. गोड झोप लागली होती तिला. आता या 1.5 महिन्याच्या लेकराला बरंचसं कळायला लागलं. बोलायला की लक्ष देऊन चेहऱ्याकडे बघते आणि स्माईलसुद्धा करते. म्हणतात की वेळेबरोबर सर्वच बदलतात. आता मला कळायला लागलं, कारण मी आता 2 मुलीची मम्मा आहे आणि आता रात्रभर बाई अशी झोपत नाही, तर जागरण करावं लागते. पण मला थोडीही चिडचिड होत नाही अशी गोड स्माईल बघून आणि माझा सर्व थकवा चालला जातो त्या गोड स्माईलमुळं. आणि आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरीसुद्धा होती, परंतु ते पण विसरून गेले, कारण सर्व लक्ष लेकराकडंच. अजिबात लक्ष नव्हतं माझं की आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून. आणि नंतर कुठं संध्याकाळचं आठवलं मला. आता म्हणतात तसं सर्व म्हणजे लेकराकडंच लक्ष असतं, तसं आपलं आता सर्व म्हणजे आधी मी कधीच विसरायची नाही. माझं महिनाभर टाईम असला तेव्हापासून माझं चालायचं की पुढच्या महिन्यात आपली ॲनिव्हर्सरी आहे, पुढच्या महिन्यात 15 दिवस राहिले, 8 दिवस राहिले, असं माझं सारखं चालायचं. परंतु यावेळेस येऊन टेकली तेव्हा तरी कुठं माझ्या लक्षात नव्हतं. आणि अचानकच हे पाहुणे आले होते आज, तर त्यांना चपाती दिली खायला. आधी तर यांनी 2 मँगो टाकले होते, परंतु ते काय त्यांच्याकडे बघत नव्हते, तर चपाती त्यांनी आवडीने खाल्ली. पायऱ्यावर येऊन बसले होते खात आणि नंतर एक तर म्हणजे दरवाजासमोर आलं होतं. आता यांची दुपारून ड्युटी होती, पण आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं केक वगैरे घेऊन येतील. तिकडूनच त्यांनी कोणाकडे बोलवला आणि मग आम्ही रात्रीचे 10च्या तेवढ्यातनी आम्ही केक कट केला. तर माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. बाय.